हे गायज, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इकॉनॉमिक्सच्या थर्ड लेक्चरमध्ये. आपण काल काय कन्सेप्ट शिकले होते त्याचं आपण सर्वात प्रथम रिव्हिजन करूया आणि मग आपल्या नंतरच्या कन्सेप्टकडे वळूया. सो स्टार्टिंग द रिव्हिजन. काल आपण काय शिकलो होतो? अल्फ्रेड मार्शल बद्दल शिकलो होतो. अल्फ्रेड मार्शलची डेफिनेशन बद्दल शिकलो होतो. तर हो, तो कुठला प्रकारचा इकॉनॉमिस्ट होता? ही वॉज अ निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. आणि त्याचं डेफिनेशन हे जे आहे हे वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन होतं. आणि हे डेफिनेशन त्याच्या कुठल्या बुकमधून आलं होतं? प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स ही जी बुक त्याने लिहिली होती आणि विच वॉज पब्लिश्ड इन इयर 1890. हा वन्स अगेन फिल इन द ब्लँक्स हा सेगमेंट आहे, मार्क केलेलाच असेल काल. तर what was his definition? Economics is a study of mankind in the ordinary business of life. Study of mankind कसं? In ordinary business of life examines that part of individual and social actions which is closely connected with attainment and use of material requisite for well-being. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट त्याचा काय की पॉइंट्स काय होते त्याच्या डेफिनेशनचे, की इट इज स्टडी ऑफ अन ऑर्डिनरी मॅन. हे कुणाचं स्टडी आहे? इकॉनॉमिक्स म्हणजे कुणाचं स्टडी? इट इज अ स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन रॅदर दॅन इट इज अ स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन रॅदर दॅन कोणी साधू संत असेल ज्याला मटेरियलिस्टिक गोष्टींचा काहीच मोहमाया नाहीये, किंवा असा कुठला पैशावाला माणूस ज्याला मटेरियलिस्टिक गोष्टी खरेदी करणं विकणं वगैरे इट इज म्हणजे त्याला काही अवघड नाही ते करणं. आणि सेकंड वन, इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. म्हणजे इकॉनॉमिक्स हे माणसाच्या बिहेवियरवर डिपेंड करतं की तो कसे चॉईसेस करतोय, प्रत्येक माणसाची चॉईस कशी आहे, कुठल्या प्रकारे तो कुठले गुड्स प्रिफर करतो, कशा प्रकारे. तर त्या सगळ्यांवर इकॉनॉमिक्स डिपेंडेंट आहे. तर इकॉनॉमिक्स कुठलं सायन्स आहे? हे बिहेवियरल सायन्स आहे. आणि इट इज स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. त्याच्या डेफिनेशनच्या दृष्टिकोनाने इकॉनॉमिक्स हे मटेरियल वेलफेअर कसं होईल, मटेरियलचा यूज करून, विथ द यूज ऑर अटेनमेंट ऑफ मटेरियल रिक्विजिट त्यांचं वेलबिंग कसं होईल, त्यांचं वेलफेअर कसं होईल. तर त्याच्या दृष्टिकोनाने त्याचं जे डेफिनेशन आहे ते ऍक्ट करतं. स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. आणि इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ. जसं आपण काल लॉटरीचं एक्झाम्पल घेतलं होतं की त्याला वेल्थ भरपूर आली होती, बरोबर, लॉटरी लागली होती, त्याच्याकडे वेल्थ आली होती, पण तो कुठले मटेरियल घेऊन कसं त्याचं वेलबिंग करतोय त्याच्यावर त्याचं अल्टिमेट जे काय म्हणतात सॅटिस्फॅक्शन आहे, अल्टिमेट जे गोल त्याचं अचीव होतंय नाही होते हे त्याच्यावर डिपेंड करतं, रॅदर दॅन वेल्थ क्रिएशन झाली. तिथंच इकॉनॉमिक्सचं जे दायरा आहे किंवा त्याचं सर्कल आहे तो तिकडे संपत नाही. नेक्स्ट आपण कुणाकडे गेलो होतो? लिओनल रॉबिन्स. लिओनल रॉबिन्स त्याची बुक कुठली होती? एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स इन सायन्स. इयर तुम्ही विसरू नका, इयर प्रत्येकाचं लक्षात ठेवा. आपलं ऍडम स्मिथचं इयर काय होतं? 1776. तसंच अल्फ्रेड मार्शलने कुठल्या इयर मध्ये बुक लिहिली होती? तर 1890. तसंच लिओनल रॉबिन्सनी ही बुक 1932 मध्ये लिहिली होती. आणि त्याची डेफिनेशन कशी आहे? स्केअरसिटी ओरिएंटेड आहे. कशी आहे? स्केअरसिटी ओरिएंटेड आहे. आणि त्याची डेफिनेशन या बुकमधून काय लिहिली त्यांनी? इट इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स आणि मीन्स. बरोबर, एंड्स म्हणजे आपण काय म्हटलं होतं? बॉन्ड्स. आणि मीन्स म्हणजे काय? रिसोर्सेस. याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे, जे लिमिटेड रिसोर्सेस, केअर्स रिसोर्सेस आणि अनलिमिटेड वॉन्ट्स, यामध्ये जे रिलेशन आहे की कमी रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त कसे वॉन्ट्स पूर्ण करता येईल याचं. आणि ते पण तेव्हा जेव्हा जे मीन्स आहेत, जे रिसोर्सेस आहेत, त्यांचा अल्टरनेटिव्ह यूज सुद्धा आहे. बरोबर, त्यातला फर्स्ट पॉइंट आपला काय होता? वॉन्ट्स आर अनलिमिटेड, राईट. याच्याबद्दल कुणीच डिसअग्री करणार नाही की वॉन्ट्स आर ऑलवेज अनलिमिटेड. तुम्ही जेव्हा सायकल घ्यायचाल, लहानपणी तुम्ही सायकल घेतली, तुम्ही रडत होता सायकलसाठी, मला सायकल पाहिजे. पण तिथे सायकल घेतल्यावर तुम्हाला जे अल्टिमेट सुख भेटलं होतं, तर तिथे तुमचं म्हणजे तुम्ही तिथेच थांबला का? नाही. नंतर तुम्हाला बाईक हवी होती, त्याच्यानंतर तुम्हाला कार हवी आहे, लक्झरी कारवर जातो. म्हणजे हे वॉन्ट्स कधी थांबतात का? हे जे सायकल हे कधी थांबतं का? हे चक्र कधीच थांबत नाही. एकदा ती वॉन्ट कम्प्लीट झाली की आपण परत नवीन गोष्टी काय म्हणतात अचीव करण्याच्या मागे आपण जातो. आणि सेकंड म्हणजे काय? मीन्स आर कम्पॅरेटिव्हली लिमिटेड. हे दोन वॉन्ट्सवर आहेत आणि हे दोन मीन्सवर आहेत. बरोबर.
मीन्स आर कम्पॅरेटिव्हली लिमिटेड, म्हणजे ते वॉन्ट्स कम्प्लीट करण्यासाठी जी मीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या भरपूर सगळ्या वॉन्ट्स असतील महिनाभराच्या, पण त्या कम्प्लीट करण्यासाठी जी सॅलरी आहे, ते जी मीन्स आहे ते लिमिटेड आहे. तुम्हाला एक ठराविक पगार मिळतो, त्यातूनच तुम्हाला भरपूर सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, बरोबर. परत एकदा वॉन्ट्स कडे गेलो आपण, तर वॉन्ट्स आर ग्रेडेबल ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. मग आपण काय करतो, मीन्स तर लिमिटेड आहे, वॉन्ट्स भरपूर आहे, तर आपण काय करतो, त्यांना ग्रेड करतो की मी ही वॉन्ट पहिली पूर्ण करणार, सेकंड नंबरला ही, थर्ड वर, असं आपल्या काय म्हणतात प्रायोरिटीच्या बेसिसवर आपण ते पूर्ण करतो. आणि त्याला अल्टरनेटिव्ह यूज सुद्धा असतं, म्हणजे जसं आपण काल लक्झरीज आपण एका साईडला नोट केल्या होत्या, जसं हॉटेलिंग, ट्रिपला जाणं वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहेत, आणि एका साईडला ग्रोसरीज आणि जे बिल्स पेमेंट आहे, ज्या गरजवंत गोष्टी आहेत त्या सगळ्या लिस्ट केल्या होत्या. तर ह्या दोघांचा बॅलन्स करून आपण कशा आपल्या वॉन्ट्स पूर्ण करू शकतो, तर ते म्हणजे इकॉनॉमिक्स, असं लिओनल रॉबिन्सना म्हणायचंय. त्याच्यानंतर आपण आलो होतो ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, की दोन प्रकारचे ब्रँचेस आहेत, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो हे दोन ग्रीक वर्ड वरून डिराईव्ह झाले, मायक्रोस आणि मॅक्रोस, बरोबर. मायक्रोस म्हणजे स्मॉल आणि मॅक्रोस म्हणजे लार्ज, बरोबर. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स स्मॉल, आणि मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स सच एज हाऊसहोल्ड, वर्कर, फर्म, इंडस्ट्री. इथं इंडस्ट्रीज नाहीये, इथे वर्कर्स नाहीये, इथे फर्म्स नाहीये, इथे काय वर्कर आहे, फर्म आहे, इंडस्ट्री आहे, बरोबर. सिंगल सिंगल गोष्टी आहेत रॅदर दॅन ग्रुप ऑफ दॅट पीपल. एका सिंगल व्हेरिएबल म्हणजे इंडिव्हिज्युअल व्हेरिएबलला धरून आपण जेव्हा स्टडी करतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण मायक्रो इकॉनॉमिक स्टडी करतोय, मायक्रो इकॉनॉमिकली आपण त्याचा स्टडी करतोय. आणि वन ऑफ द फेमस डेफिनेशन ही केनेथ बोल्डिंगची डेफिनेशन आहे. तर त्यामध्ये तो काय म्हणतो, मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, अजून इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम, पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री आणि पर्टिक्युलर कमोडिटी. मला 2 वेळा खाली डेफिनेशन कडे बघायला लागला. तर ही डेफिनेशन काय म्हणते, स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्सचं स्टडी आहे, पर्टिक्युलर हाऊसहोल्डचं स्टडी आहे. म्हणजे काही काही फर्म्स असतात त्यामधल्या एका पर्टिक्युलर फर्मचं स्टडी आहे, किंवा पर्टिक्युलर हाऊसहोल्ड एखाद्या घराचं स्टडी आहे. इंडिव्हिज्युअल प्राइसेस म्हणजे इन टोटल आपण असं म्हणत नाही की आता गाईचं दूध वेगळं किमतीला भेटतं, म्हशीचं दूध वेगळं किमतीला मिळतं, त्यातल्या त्यात A2 गाईचं दूध वेगळ्या किमतीला मिळतं, A1 जे कॅटेगरी मधलं दूध आहे त्याची प्राइसेस वेगळ्या असतात. तर ओव्हरऑल आपण मिल्कच्या प्राइसेस बद्दल बोलत नाही, आपण त्यातही इंडिव्हिज्युअल प्राइस घेतो की A2 गाईच्या दुधाचं प्राइस म्हणजे त्याचं कसं अफेक्ट होतं, ती प्राइस कशी अफेक्ट होते. तर इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, एखाद्याचा पगार, एखाद्याची म्हणजे दिहाडी, म्हणजे वेजेस म्हणजे कसं, किंवा जे तुम्हाला हफ्त्याला पगार मिळतो, किंवा दिवसाला जे बिगारी लोक काम करतात त्यांना दिवसाला भेटतात, ते वेजेस असतात, बरोबर. आणि त्या वेजेस मिळून एखाद्याच्या मंथली एखाद्याच्या घराचं बजेट तयार होतं, ते त्या घराचं इन्कम असतं टोटल. तर एखाद्या घराचं टोटल इन्कमचं स्टडी, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज किंवा पर्टिक्युलर कमोडिटीज याचं स्टडी म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सचं. तर आता ही डेफिनेशन कशी लर्न करायची, एक साधी ट्रिक आपण घेऊया. एक फॅमिली असते, बरोबर. आता कुठली एक आपण नॉर्मल फॅमिली धरूया, आपली फॅमिली असते, राईट. त्यामध्ये आपले बाबा असतात, बरोबर, आई असते, एक मुलगा असतो, बरोबर, मुलगा किंवा मुलगी असते, राईट. अशी एक फॅमिली असते. हे काय झालं, एक पर्टिक्युलर काय झालं, हाऊस होल्ड झालं, बरोबर, राईट. दिस इज व्हॉट अ पर्टिक्युलर हाऊस होल्ड. आता त्या हाऊस होल्ड मधले जे बाबा आहेत ते एका पर्टिक्युलर फर्म मध्ये कामाला आहेत, बरोबर. रोज सकाळी ते त्यांच्या जॉबला जातात, एखाद्या पर्टिक्युलर फर्म मध्ये ते जॉबला जातात, बरोबर. आता या कुटुंबातली जी आई आहे तिच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतील, बाबांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, बरोबर, ते कामाला गेले, राईट. आता त्या कुटुंबातली त्या आईची सुद्धा काहीतरी जबाबदारी असते.
तर आईची जबाबदारी काय असते की घर सांभाळणं. आता घर सांभाळणं हे कसं सांभाळणार ती, तर ती प्रत्येक गोष्टीसाठी प्राइस सेन्सिटिव्ह असते की बाबा आपल्याला या एक 5 ते 10 किंवा 10 ते 15 हजारात आपल्याला या महिन्यात घर चालवायचंय. तर आपण किती लिटर दूध, कुठलं दूध स्वस्त आहे किंवा कुठल्या दुकानात गहू किंवा ग्रोसरी स्वस्त मिळतात, प्रत्येक गोष्टीचं इंडिव्हिज्युअल प्राइसेसचं तिला लक्ष द्यावं लागतं. बरोबर? इंडिव्हिज्युअल प्राइसेस, राईट. आणि जे आपले बाबा आहेत, बरोबर, ते जे रोज कमवतात, पैसे कमवतात वगैरे, जे त्यांची सॅलरी असते, जी त्यांची सॅलरी असते, ते काय असतं, ते त्यांचे वेजेस असतात. एक एक प्रकारे त्यांना महिन्याच्या एंडला आपल्याला पैसे भेटतात, ते त्यांचे वेजेस असतात. आणि ते वेजेस या फॅमिलीची काय ठरते, महिन्याची इन्कम ठरते. बरोबर? ती त्या फॅमिलीची काय ठरते, महिन्याची इन्कम ठरते. आता या फॅमिलीतला जो एक त्यांचा मुलगा आहे, बरोबर, जो त्यांचा मुलगा आहे, तो कुठे कामाला आहे, तो कामाला जातो एका इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीमध्ये. कुठे जातो, तर तो एका दूध फॅक्टरीमध्ये कामाला जातो, राईट. डेअरी इंडस्ट्री आपण धरूया, डेअरी इंडस्ट्री, राईट. डेअरी इंडस्ट्रीमध्ये तो कामाला जातो, एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये तो कामाला जातो, राईट. आणि त्यामध्ये तो कशावर काम करतो, तो डेअरी इंडस्ट्रीमध्ये कामाला तो, अर्थात तो कशावर काम करत असणार, पर्टिक्युलर कमोडिटी, दॅट इज मिल्क. एक जी कमोडिटी आहे त्याच्यावर तो काम करतो. म्हणजे आता आपण एक स्टोरी धरूया. एक स्टोरी अशी आहे की एक फॅमिली आहे, त्यामधले बाबा, जे फॅमिलीचा फर्स्ट मेंबर आहे, बाबा एका पर्टिक्युलर फर्म मध्ये कामाला जातात. त्यांच्या घरातली आई इंडिव्हिज्युअल प्राइसेस बघून तसं बजेट ठेवून ते घर चालवते, राईट. आणि जे वडिलांची जी इन्कम आहे, जी त्यांना मिळते, ते त्यांचे वेजेस ठरतात. आणि ती त्या फॅमिलीची काय ठरते, एक महिन्याची इन्कम ठरते. आणि त्यातला जो मुलगा आहे, राईट, तो मुलगा एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे आणि तो एका पर्टिक्युलर प्रोडक्टवर काम करतो. बरोबर? प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन वगैरे तो बघतो. तर अशी एक स्टोरी तुम्ही लक्षात ठेवली ना, किंवा बाबा आहेत, एक फॅमिली आहे, बाबा आई आहे, तर ती फॅमिली आहे, वडिलांचे वेजेस, जे सॅलरी कमवतात ते वेजेस असतात आणि ती त्या फॅमिलीची इन्कम ठरते. बरोबर? आणि त्या फॅमिलीतला जो तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये तो कुठल्या प्रोडक्टवर काम करतो, तर एका पर्टिक्युलर कमोडिटीवर तो काम करतो. सो फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम, पर्टिक्युलर इंडस्ट्री आणि पर्टिक्युलर कमोडिटी. बरोबर? लक्षात राहिलं? मी पण न खाली बघता एकदा म्हणतो की मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ, राईट, काय, पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम, पर्टिक्युलर इंडस्ट्री, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री आणि पर्टिक्युलर कमोडिटी. इथे आय गेस इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री, राईट. इथे काय, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री म्हणजे हे एक प्रकारे आपलं काय झालं, निमॉनिक झालं. म्हणजे एवढी मोठी डेफिनेशन आहे. आता ती एकदा ही कशी झाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे एक नदी आहे, बरोबर, तुम्ही इथे थांबलात, तुम्हाला इकडे जायचंय, तर ती नदी पार करण्यासाठी इथे एक नाव आहे. तर ही जी नाव आहे ना, हे निमॉनिक आहे. तुम्हाला हे नाव ही फक्त इथून इथे जाण्यासाठी मदत करणार. म्हणजे काय, मेमराईज करायला ती मदत करणार. एकदा ती मेमराईज झाली त्या टेक्निकनी, तर नाव इथं सोडून जायची, डोक्यावर घेऊन जायची नाही. तसं हे निमॉनिक सारखं लक्षात ठेवायचं नाही. ह्या निमॉनिक्सची मदत घेऊन तुम्ही काय म्हणतात, ती जी डेफिनेशन आहे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर ते निमॉनिक विसरून जायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सारखं सारखं ते निमॉनिक्स लक्षात ठेवायचे वांदे होतील नंतर, असं होईल. तर फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स? Micro economics is a study of particular firm, particular household, individual prices, wages, income, individual industry आणि पर्टिक्युलर कमोडिटी. बरोबर? हे निमॉनिक तुम्ही एक ऍज अ स्टोरी म्हणून तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा, जेणेकरून तुम्ही ती डेफिनेशन कधीच तुम्ही विसरणार नाही.
बरोबर. आता यापुढे आय गेस बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे, अरे रवाला, ओके. सो नेक्स्ट पॉइंट काय आहे, नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स. त्यामध्ये काय येतं, फर्स्ट पॉइंट काय आहे, वॉन्ट. आता आपण जस्ट फॉर एक्झाम्पल वरून एक रिव्ह्यू घेऊया. व्हॉट आर द बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. पहिलं जे आहे ते वॉन्ट आहे, मग त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट येतात, क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट येतात, गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, लेट्स आपण काय करूया, भरपूर आहे पुढे, त्यापेक्षा एका गोष्टीवर आता फर्स्ट कॉन्सन्ट्रेट करूया. ओके, लेट्स. ओके, तर आपण काय बघत होतो, बेसिक, आता आपण काय बघतो, बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट पॉइंट काय आहे इथे, इट इज, सो इट इज वॉन्ट. तर वॉन्ट म्हणजे काय, वॉन्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, किंवा एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट नसल्याने त्याची कमतरता जाणवतीये. तुम्हाला काय म्हणतात, एखाद्या गोष्टीची म्हणजे नीड आहे, किंवा त्याच्या नसण्याने लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन होत आहे. ह्या दोन गोष्टी मिळून ज्या प्रोडक्टची आपल्याला गरज भासवते, किंवा असणं भासवते, त्याला काय म्हणतात आपण, वॉन्ट. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल पाणी घेऊया. आता तुम्हाला तहान लागते, बरोबर. पाणी नसल्याने तुम्हाला काय होतंय, तुम्हाला अनसॅटिस्फॅक्टरी वाटतंय, तुम्हाला बेचैन होतंय, तुम्हाला ते पाणी प्यावंसं वाटतंय. मग म्हणजे पाणी ही तुमची काय झाली, नीड झाली, म्हणजेच काय झाली, ते तुमची वॉन्ट झाली. वॉटर ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम इज युअर वॉन्ट. आता फॉर एक्झाम्पल एज्युकेशनला आपण घेतलं, बरोबर. एज्युकेशनला आपण घेतलं, तर एज्युकेशन नसल्याने तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, तिथं भरपूर म्हणजे नोकरी शोधायला गेला, तर तिथं तुम्हाला काय विचारणार, तू कितवी शिकलेला आहे. समजा तुम्ही फक्त 10th पास असाल, तर तुम्हाला तिथे काय होणार आहे, ते लोक म्हणणार नाही, ही डिग्री, हे जे जॉब आहे हे बीकॉम वाल्यांसाठी एलिजिबल आहे. पण तुमचं उच्च शिक्षण हे झालेलंच नाही, तर तुम्हाला तिथे काय भासवणार आहे, तुम्हाला तिथे नीड भासवणार आहे, तुम्हाला तिथे लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन होणार आहे, की हे अनसॅटिस्फॅक्टरी झालं. हे काय झालं, एज्युकेशन इज युअर वॉन्ट. तर वॉन्ट्स दोन प्रकारने वाढतात. म्हणजे फर्स्ट इज टोटल की तुमचं आय मीन तुमची डिझायर फॉर बेटर लिव्हिंग. म्हणजे तुम्ही आता एका 1 RK मध्ये राहता, बट तुमची फॅमिली वाढली, किंवा तुमची हाऊस वाढली, तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, फायनान्शियली तुम्ही जास्त स्टेबल झाला, तर तुमची वॉन्ट काय असणार आहे, की मला 1 BHK और मला 2 BHK मध्ये राहायला जायचंय. तर इथे काय झाली, 1 BHK और 2 BHK साठी तुमची वॉन्ट तयार झाली. तर ती सुद्धा तेव्हा सुद्धा वॉन्ट राईज होते. आणि पॉप्युलेशन मध्ये सुद्धा, की तुमची त्याच्यासाठी वॉन्ट वाढणे, आणि तुमच्यासोबत अजून सुद्धा तुमच्या समाजात भरपूर लोक असतात, त्यांनी सुद्धा एकत्र एका गोष्टीची वॉन्ट करणं, तेव्हा सुद्धा वॉन्ट मध्ये राईज होते. जेव्हा तुम्हाला 1 RK नको असेल, म्हणजे आय मीन 1 BHK नको असेल, तुम्ही 1 RK मध्ये जरी खुश असाल, तरी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जे लोक आहेत त्यांच्या पॉप्युलेशनच्या राईजमुळे सुद्धा ती वॉन्ट वाढते. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट जेव्हा आपण शिकून घेऊ, तेव्हा तुम्हाला सहजपणे कळेल की व्हॉट इज वॉन्ट्स, किंवा वॉन्ट्स कशा असतात, कशा प्रकारे असतात. तर फर्स्ट पॉइंट असा आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. वॉन्ट्स कशा आहेत, अनलिमिटेड आहे. वॉन्ट्स ह्या कधी संपत नाही. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये घेतलं होतं, की तुम्ही समजा बाईक घेतली, बरोबर. तर बाईक घेतल्यानंतर कसं झालं, की तुम्हाला कार घ्यावीशी वाटली, पाऊस वगैरे पडला, किंवा तुमचं फायनान्शियली तुम्ही स्टेबल झाला, तर तुमची बाईकवरून कारवर काय म्हणतात, कारसाठी तुमची वॉन्ट वाढते. एकदा तुम्ही कारमध्ये फिरायला लागला, किंवा काय, तुमची वॉन्ट ही वाढत जाते, लक्झरी कारकडे जाते. फॉर एक्झाम्पल आणि दुसरा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कूलर असतो, तो कूलर तुमच्याकडे असेल, फॅन असतो, पहिला फॅनवरून आपण कूलरवर जातो, कूलरवरून आपण एसीवर येतो, एसीवर वरून सेंट्रलाइज एसी वरती येतो. अशा आपल्या जे वॉन्ट्स असतात त्यांचा एंड नसतो, दॅट दे बिकम अनलिमिटेड. आणि जेव्हा एखादी वॉन्ट सॅटिस्फाय होते, तुमची जी बाईकसाठी वॉन्ट सॅटिस्फाय झाली होती, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक वॉन्ट जागृत होते. म्हणजे ही एक सॅटिस्फाय झाल्यावर दुसरीचा उगम लगेच तयार होतो. आणि
सेकंड पॉइंट मध्ये आपण हे सुद्धा बघूया, वॉन्ट्स आर रिकरिंग इन नेचर, बरोबर, जे आता मी म्हंटल वॉन्ट्स आर अनलिमिटेड आणि ते परत परत येतात, बरोबर. जसं पाणी तुम्ही आता पिला, राईट, आता तुम्ही पाणी पिला, तुमची तहान भागली, तुमची आयुष्यभरासाठी तहान भागली का? तुम्हाला 2 तासाने, 4 तासाने किंवा 6 तासाने परत तहान लागणार. इट इज रिकरिंग इन नेचर. काही काहींचा काही काही तासातासाने परत येतात, जसं किंवा मिनिटाला, सेकंदाला तुम्ही एकदा श्वास घेतला, बास झालं, संपलं का? तुम्हाला कंटिन्युअसली टिल युअर डेथ, जेव्हा तुम्ही तुमची डेथ होईल तेव्हाच तुमची श्वास प्रक्रिया ही थांबेल. ही श्वासासाठी तुमची जी वॉन्ट आहे ती कंटिन्युअसली चालू आहे. बट त्याच कंटिन्युटीनी तुमची कार बाय करण्याची किंवा फ्लॅट बाय करण्याची, टीव्ही खरेदी करण्याची जी वॉन्ट आहे तशी आहे का? राईट, तशी नाहीये. तर इट इज रिकरिंग इन नेचर, बट इट डिफर्स. सम वॉन्ट अकर अगेन अँड अगेन अँड सम वॉन्ट अकर ओकेजनली, म्हणजे ती काही कालांतराने परत येते वॉन्ट. दे आर रिकरिंग इन नेचर, पण त्यांचं रिकरिंग होणं, त्यांचं परत येणं हे सुद्धा डिफर करतं की ती कुठल्या प्रकारची वॉन्ट आहे. आय मीन ती नेसेसिटी आहे, किती लक्झरी आहे, ते कम्फर्ट आहे, हे तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये पुढे कळेलच, ते येणारच आहे आपल्याला. आणि थर्ड म्हणजे काय, वॉन्ट डिफर विथ एज. वॉन्ट्स, तर आपण कुठे होतो, वॉन्ट्स डिफर विथ एज, राईट. तर मी जसं म्हणतो, सुमितचं आपण एक्झाम्पल घेतलं की त्याच्या वॉन्ट्स, त्याच्या बारक्या भावाच्या वॉन्ट्स, त्याच्या आजोबांच्या वॉन्ट्स मध्ये डिफरन्स असतो. जसं त्याच्या बारक्या भावाला सायकलची जी इच्छा असेल, त्याची ती वॉन्ट असेल, त्याच्यासाठी जे वॉन्ट्स ते वेगळ्या असतील, नवीन मोबाईल पीस घेणं किंवा बाईक घेणं. तसंच त्याच्या आजोबाच्या सुद्धा इच्छा वेगळ्या असतील, की नवीन नवीन पुस्तकं विकत घेणं, यावर्षी कुठला धार्मिक ग्रंथ वाचला, त्याच्यानंतर तो नंतर पुढला वाचणार आहे, त्यांचे जे मेडिकल ट्रीटमेंट वगैरे असतील ते चांगल्या पद्धतीने हो, ही त्यांचे वॉन्ट्स असतील. तर वॉन्ट्स जे आहे ते एज नुसार डिफर करतात. आणि अजून एक फॅक्टर आहे ज्याने वॉन्ट्स डिफर होतात. वॉन्ट्स डिफर विथ, मी काय म्हणत होतो, वॉन्ट्स डिफर विथ जेंडर. सो जशा माणसांच्या ज्या काही वॉन्ट्स असतात त्या डिफर करतात ज्या वुमन्सच्या वॉन्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल, आता बेसिक आपण ग्रुमिंगचं धरलं तर माणसांना ग्रुमिंगसाठी शेविंग किट किंवा ट्रिमर्स किंवा हेअर कट वगैरे अशा गोष्टींसाठी, म्हणजे शेविंग किट झालं, ट्रिमर्स झाले, तसं त्या वॉन्ट्स बायकांसाठी असतात का? नाही. तर त्यांच्यासाठी काय असतं, कॉस्मेटिक्स अँड ऑल अशा गोष्टींची वॉन्ट्स असते. आणि अजून आपण सिंपल म्हणजे कपड्यांबद्दल बोलू शकतो, क्लोथ्स मध्ये कशा वॉन्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल, माणसं जे प्रकारे शर्ट पॅन्ट वगैरे घालतात, आजकाल मुली सुद्धा घालतात, पण जनरली स्पीकिंग बायकांना साडी, इंडियन आपण अटायर जर पकडला तर साडी, चुडीदार वगैरे, सलवार कुर्ती अँड ऑल, त्या इकॉनॉमिक वॉन्ट, त्या शॉपिंगच्या वॉन्ट ज्या असतात त्या महिलांच्या असतात, बरोबर. तसंच वॉन्ट्स डिफर ड्यू टू प्रेफरन्सेस. आता याचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे देर आर 2 ग्रुप्स. काही लोकांना चहा आवडतो, काही लोकांना कॉफी आवडते. देर आर टी लव्हर्स अँड कॉफी लव्हर्स. म्हणजे टीची प्राइस किती कमी जास्त काही हो, ज्यांना कॉफी आवडते ते कॉफीच विकत घेणार. असं वॉन्ट्स डिफर विथ प्रेफरन्सेस. आणि अजून एक मेन एक्झाम्पल म्हणजे iOS वर्सेस अँड्रॉइड. अँड्रॉइड किती स्वस्त हो काय हो, ज्यांना ऍपल घ्यायचं आहे, ज्यांना iOS युज करायचं ते ऑब्व्हियसली ते कधीच अँड्रॉइड युज करणार नाही, ते iOSच युज करणार, बरोबर. तसंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जर आपण वळालो, अरे हँग कार्ड, नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण जाऊ. नेक्स्ट काय म्हणतात, कॅरेक्टरिस्टिक्स कडे. तर वॉन्ट्स डिफर विथ सीझन्स, या काय म्हणतात आपण याच्यातूनच बघू शकतो. जसे याच्यामध्ये समर्स आला तर सनग्लासेस, क्लोथ्स मध्ये डिफरन्स आलेला आहे, हॅट आली. अजून जे वरती काय म्हणतात आपण सनकोट वगैरे घातलेला आहे. तर या वॉन्ट्स रेनी सीझन मध्ये नसतात. हॅटच्या ऐवजी काय आलेली आहे, अम्ब्रेला आलेली आहे. हे जे सनकोट्स आणि ते सुट्टे कपडे घातलेले आहेत त्याच्याऐवजी काय आलेले आहे, रेनकोट्सनी जागा झालेली आहे, बरोबर. हिच्या बॅग मध्ये जे वॉटर बॉटल आहे, इतकं वरतून पाणी पडते, काय गरज की वॉटर बॉटल, पाण्याची बाटलीच घेतली नाही. ओके. तेच सर्दीमध्ये विंटर वेअर्स आलेले आहे, रादर दॅन समर क्लोथ्स, सन कोट्स अँड ऑल. इथे स्वेटर आलेला आहे. कॅपच्या जागी जी वॉर्म कॅप आहे ती आलेली आहे.
चप्पल जे घातलेले आहे त्यांनी त्याची जागा इथे शूजनी घेतलेली आहे, बरोबर, थंडी वाजते म्हणून. तर सीझन वाईज सुद्धा वॉन्ट्स चेंज होतात. गेमची आठवण आली मला हे बघून. डिफरन्स फाइंड आउट करा. आणि वॉन्ट्स डिफर ड्यू टू कल्चर ऑब्व्हियसली. म्हणजे स्टिरियोटिपिकली जर आपण गेलो तर साऊथमध्ये लोक मेजॉरिटीली काय वेअर करतात, लुंगीज वेअर करतात, आणि नॉर्थमध्ये धोती वगैरे वेअर करतात, बरोबर. आणि आय गेस जे राजस्थानमधले जे पगडी असते तिचा प्रकार वेगळा असतो. महाराष्ट्रात लोक गांधी टोपी वगैरे घालतात. आणि अजून भरपूर गोष्टी असतात, म्हणजे ड्रेसिंग सेन्स, फूड, जेवणाचे सुद्धा प्रत्येक आय गेस 50-50 किलोमीटर, 100-100 किलोमीटरला चव बदलत असते. फूड मध्ये पडणाऱ्या ज्या युटिलिटीज लागतात, ज्या गोष्टी लागतात त्या चेंज होतात कल्चरनुसार, बरोबर. सीझन्स वाईज जे चेंज होतं, कल्चरल वाईज चेंज होतो. आता फूड ग्रेन्स मध्ये सुद्धा साऊथमध्ये जास्त प्रमाणात राईस आणि सी फूडचं जास्त चलन आहे. तसंच आपण नॉर्थला जर आलो तर काही लोक नॉनव्हेज खात नाही. तसंच अजून थोडं नॉर्थमध्ये गेलो तर नॉनव्हेजचं जास्त चलन असते, तर गहू जास्त प्रकारात खातात रादर दॅन कॉन्ट्ररी टू साऊथ, दॅट इज ते लोक आय मीन राईस जास्त प्रमाणात खातात. तर ते कल्चरल डिफरन्समुळे वॉन्ट्स मध्ये फरक पडतो, राईट. तर क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्सला आपण कुठल्या दोन गोष्टीमध्ये क्लासिफाय करू शकतो. तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज इकॉनॉमिक वॉन्ट. म्हणजे ज्या गोष्टींशी म्हणजे मेन इथे काय एलिमेंट येतो माहितीये का, मेन इथे एलिमेंट येतो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे अशा ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये फायनान्शियल एलिमेंट आहे, अशा ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये फायनान्शियल एलिमेंट इन्क्लुडेड आहे. फॉर एक्झाम्पल मनी इन्क्लुडेड आहे. तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आर ऑल दोज थिंग्स जिथे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन या प्रेझेंट असतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन प्रेझेंट असतात. आणि नॉन इकॉनॉमिक वॉन्ट अशा गोष्टी आहेत जिथे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन या ऍबसेंट असतात. दिस इज द म्हणजे कोर डिफरन्शिएशन आपण म्हणू शकतो इकॉनॉमिक वॉन्ट आणि नॉन इकॉनॉमिक वॉन्ट मध्ये. तर इकॉनॉमिक वॉन्ट्स आर दोज वेअर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज इन्व्हॉल्व्ड अँड इंडिव्हिज्युअल हॅज टू पे अ प्राइस फॉर देम. तर इकॉनॉमिक वॉन्ट मध्ये काय काय होतं, म्हणजे काही कुठलीही गोष्ट बाय करणं, म्हणजे इथे काय लिहिलंय एक्झाम्पल फूड, मेडिसिन्स, आपण तसं नाही, कुठलीही गोष्ट बाय करणं, कुठलीही गोष्ट सेल करणं, मॉर्गेज करणं, त्याला लीज करणं, आय मीन हायर करणं, त्याला रेंट करणं, कुठलीही मॉनिटरी गोष्ट आली एखाद्या गोष्टीला घेऊन किंवा एखाद्या सर्व्हिसेसला घेऊन, तर ते काय होतं, एक प्रकारे इकॉनॉमिक वॉन्ट होतं. आणि ज्या गोष्टीमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्ह नाहीये तर त्या नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्स असतात. आणि त्या जास्तीत जास्त नेचर कडे टिल्टेड असतात, म्हणजे दे आर टिल्टेड टुवर्ड्स नेचर. म्हणजे सनलाइट ही नॉन इकॉनॉमिक ही वॉन्ट आहे. सनलाइट नसेल तर काय होईल, म्हणजे साहजिक मला तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही, सनलाइट नसला तर काय प्रकोप होणार आहे. बट सनलाइट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वॉन्ट, बरोबर. आणि ती इकॉनॉमिक आहे का, त्याच्यासाठी डू वी हॅव टू पे प्राइस फॉर गेटिंग सनलाइट? नो. सो दॅट इज नॉन इकॉनॉमिक वॉन्ट. सेकंड वन इज एअर, ऑक्सिजन दॅट इज नॅचरली अवेलेबल टू द ह्युमन बिंग्स, नॉट द ऑक्सिजन विच इज इन हॉस्पिटल. त्या ऑक्सिजन बद्दल मी बोलत नाही, जे हॉस्पिटलमध्ये सिलेंडर थ्रू देतात. नॅचरली प्रेझेंट ऑक्सिजन एअर म्हणू शकतो. इट इज अ वॉन्ट, राईट, ऑब्व्हियसली इट इज अ वॉन्ट. बट त्याच्यासाठी आपण प्राइस पे करतोय का? आर वी पेइंग आर वी गेटिंग इन्व्हॉल्ड इन एनी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन? तर नाही. तर ती नॉन इकॉनॉमिक वॉन्ट झाली. फॉर एक्झाम्पल आपण जेन्युअनली जर धरायचं सांगितलं, जेन्युइनिटी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केली, तर फ्रेंडशिप, डू वी हॅव टू पे एनी प्राइस फॉर फ्रेंडशिप? आय एम टॉकिंग अबाउट रिअल फ्रेंडशिप. त्यासाठी आपल्याला कुठला पैसा मोजावा लागतो? नाही. बट इज इट अ वॉन्ट? येस, ऑब्व्हियसली फ्रेंड्स कुणाला नको असतात. इट इज अ वॉन्ट, बट इट इज डज इट गेट सॅटिस्फाईड ड्यू टू मॉनिटरी ट्रान्झॅक्शन? नो. सो दॅट इज नॉन इकॉनॉमिक वॉन्ट. आता पीस ऑफ माइंड, आपल्या मनाची शांती, आपल्याला ऑब्व्हियसली मनाची शांती हवी असते. डू वी हॅव टू पे अ प्राइस फॉर दॅट? बरोबर. काही लोक लॅम्बोर्गिनी फरारी मध्ये बसून सुद्धा दुःखी असतात आणि काही लोक मोकळ्या आकाश खाली बसून सुद्धा सुखी असतात. तर त्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्ह असतं का? सो देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो दॅट इज ऑल्सो नॉन इकॉनॉमिक वॉन्ट. कुठलीही गोष्ट बाय करणं, पैसे देऊन सेल करणं, मॉर्गेज, लीज, हायर, रेंट, आपण कुठलेही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घ्या, हेजिंग वगैरे काही म्हणा,
तर ते इकॉनॉमिक वॉन्ट म्हणून कॅटेगराइज होतं. ओके. सेकंड पॉइंट कम्स इन क्लासिफिकेशन मधला इंडिव्हिज्युअल वॉन्ट आणि कलेक्टिव्ह वॉन्ट. सेकंड वन इज व्हॉट? इंडिव्हिज्युअल वॉन्ट आणि कलेक्टिव्ह वॉन्ट. सो फॉर एक्झाम्पल, अ पर्सन बाईंग अ कार और बाईक. एखाद्या माणसाने स्वतःची इच्छा पूर्ण केली एखादी कार घेऊन किंवा एखादी बाईक घेऊन, तर ती काय झाली? इंडिव्हिज्युअल वॉन्ट झाली. आता तेच त्यातूनच आपण जर कलेक्टिव्ह वॉन्ट कडे गेलो, ती गाडी चालवण्यासाठी आपण स्वतः रस्ता बांधणार आहोत का? नाही. तर तो कुठल्या कशा प्रकारे बांधला जाणार? तुम्हाला एकट्यालाच रस्त्याची गरज आहे का? नाही. ती तुमची एकट्याची वॉन्ट आहे का? तुम्हाला गाडी पाहिजे ही तुमची एकट्याची वॉन्ट होती, बरोबर? तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, जे तुमचं सोसायटी आहे, त्यांची वॉन्ट होती का की यार यांनी गाडी घेतली पाहिजे? कुणी इतकं वेलविशर आहे का तुमचं? नाही. तर ही तुमची एकट्याची वॉन्ट होती. तर पण रोड, सर्वांना रोड हवाय, सर्वांना रोड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. ती गाडी चालवण्यासाठी जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे दॅट इज कलेक्टिव्ह वॉन्ट. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल वॉन्टशी लिंक्ड एखादी कलेक्टिव्ह वॉन्ट्स मी तुम्हाला सांगतोय. तसंच फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आजार झालाय, बरोबर? तर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला, त्याच्याकडून ट्रीटमेंट घेतली, घरी आला. ही तुमची इंडिव्हिज्युअल हेल्थ केअर वॉन्ट सॅटिस्फाय झाली. आता ही तुमची एकट्याची वॉन्ट आहे, बरोबर? तसं सर्व लोकांना सुद्धा हेल्थ केअरची गरज आहे. तर हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं, हेल्थ केअर सिस्टीम नीट करणं, हेल्थ केअर सिस्टीमचं प्रोव्हाइडिंग नीट करणं, हे कलेक्टिव्ह वॉन्ट झाली एका प्रकारे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण म्हणू शकतो किंवा चेन ऑफ प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपण म्हणू शकतो, बरोबर? आता युअर अर्ज टू प्ले, बरोबर? युअर अर्ज टू प्ले एनी स्पोर्ट्स और एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स इज युअर इंडिव्हिज्युअल वॉन्ट. हे तुमचं एकट्याचं इंडिव्हिज्युअल वॉन्ट आहे. पण त्याच्यासाठी जे प्लेग्राऊंड लागणार आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, दॅट इज कलेक्टिव्ह वॉन्ट. हे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे हे सर्वांना एकत्रित करून पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट, इट इज कलेक्टिव्ह वॉन्ट. म्हणजे तुम्ही एकट्याने गाडी झाली, दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल वॉन्ट सॅटिस्फाय होतं. बट पब्लिक ट्रान्सपोर्टने कलेक्टिव्हली वॉन्ट सॅटिस्फाय होते. दॅट इज कॉल्ड कलेक्टिव्ह वॉन्ट. हो, दीज थ्री थिंग्स: नेसेसिटी, कम्फर्ट आणि लक्झरी. नेसेसिटी, कम्फर्ट आणि लक्झरी. तर नेसेसिटी आर यू कॅन से, आपण म्हणू शकतो की बेसिक वॉन्ट. म्हणजे जे आधी लोक म्हणायचे ना, रोटी, कपडा, मकान, हे जे आहे, फूड, क्लोदिंग आणि शेल्टर, दीज आर कॉल्ड नेसेसिटीज. किंवा ह्याच्याशिवाय जगणं इम्पॉसिबल नाही, बट खूप खडतर आहे, खूपच जास्त खडतर आहे. म्हणजे अंगावर कपडे नसतील, खायला जेवण नसेल, तुम्ही जेवणला नाही, तुम्ही जगू शकता, पण कितीपर्यंत? 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिने, किती महिने जगू शकता बिना जेवणाचं? बिना कपड्याचं तुम्ही कधीपर्यंत राहू शकता? बिना छप्पर म्हणजे फक्त घर नाही, कुठलंही शेल्टर, गुफा झाली, तुम्ही झाडाखाली थांबताय, दॅट इज ऑल्सो अ शेल्टर. बिना शेल्टरचं तुम्ही जास्त वेळ राहू शकता का? नाही. तर फूड, क्लोदिंग आणि शेल्टर, दीज बेसिक मस्ट हॅव आपण म्हणू शकतो. याला आपण म्हणू शकतो की मस्ट हॅव थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मस्ट हॅव थिंग्स, बरोबर? दीज आर मस्ट हॅव थिंग्स. त्याच्याशिवाय निवारा होऊ शकतो, पण खूपच खडतर आहे. आणि याला इझियर करणं, ही जी लाईफ आहे नेसेसिटीज वाली लाईफ, याला थोडं इझियर करणं म्हणजे कम्फर्ट्स. तर कम्फर्ट्स मध्ये काय आलं? तुम्हाला गरम होतंय, नेसेसिटी मध्ये एअर आहे, बट कम्फर्ट हवा असेल तुम्ही फॅन लावताय, घरामध्ये फॅन लावताय, तुमच्या शेल्टरमध्ये तुम्ही फॅन लावताय, तुम्ही हाताने कपडे धुवू शकता, बट तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे घेताय. ही आधी लक्झरी होती, वॉशिंग मशीन वॉज अ लक्झरी, बट इन टुडेज जनरेशन इट हॅज बिकम ऑलमोस्ट कम्फर्ट किंवा नेसेसिटी म्हणतात लोक, बट इकॉनॉमिक टर्म्स मध्ये आपण त्याला कम्फर्ट मध्ये मोजूया. वॉशिंग मशीन, आता तुमची आई वाटप, ते काय म्हणतात, पाटावर वंट्यावर मसाला वगैरे करते का? नाही. तर ती एक प्रकारे आपण नेसेसिटी मध्ये मोजूया. पण कम्फर्ट झाला, कशामुळे कम्फर्ट झाला? मिक्सरमुळे कम्फर्ट झाला, बरोबर? तर मिक्सर आपण धरू शकतो कम्फर्ट मध्ये. दीज आर द थिंग्स विच आर नाईस टू हॅव. म्हणजे असलं तर खूप भारी वाटेल, म्हणजे खूप छान वाटेल, की सुख वाटेल एक प्रकारे. आपण म्हणतो ना, याच्याशिवाय जगू शकतो माणूस, याच्याशिवाय मॅनेज होऊ शकतं, बट हे असलं तर एक इझी होते लाईफ, बरोबर? एक इझीनेस येतो लाईफला. आता या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बरोबर? पण ही डिपेंड्स असते, प्रत्येकाच्या वर डिपेंड असते. लक्झरी डिपेंड्स
आणि हे जे कम्फर्ट आहे याला प्रेस्टिजियस करण्यासाठी, प्रेस्टिजियस जेव्हा आपण करतो तर त्याचं रूपांतर लक्झरीमध्ये होतं. जी वॉन्ट आहे त्याचं रूपांतर आपण प्रेस्टिजियस मध्ये करायला गेलो तर तेव्हा लक्झरीचा जन्म होतो. मग त्यामध्ये काय काय येतं, जे आपण फॅन बसवलाय त्यांनी तुम्हाला ओके वाटत होतं, बट तुम्हाला ते प्रेस्टिजियस लक्झुरियस करण्यासाठी तुम्ही काय केलं, एसी बसवला. बाईक मार सगळं होऊ शकतं, बट वेन यू टेक अ कार इट बिकम्स म्हणजे लक्झरी कार. नॉर्मल कार मी धरत नाही, लक्झरी कार. कारने सुद्धा प्रवास होऊ शकतो, बट तुम्ही जेव्हा 1 crore 2 crore कार्स घेता, BMW विथ एक्स्ट्रा फीचर्स अँड ऑल दोज थिंग्स, तर तेव्हा ते कशात मोडलं जातं, लक्झरीज मध्ये मोडलं जातं. म्हणजे तुमचा निवारा होतोय, बट फॉर एक्स्ट्रा प्लेजर. तुम्ही तुम्ही फॉर एक्झाम्पल टाटा पंचने जाऊ शकता, किंवा आय गेस मारुतीच्या कुठल्या गाड्याने जाऊ शकता, बट यू चूज BMWs, मर्सिडीज. ते कशासाठी, एक एक्स्ट्रा प्लेजर आपण म्हणू शकतो, एक प्लेजरसाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्या लक्झरीमध्ये मोडतात. तर या 3 प्रकारच्या गोष्टी आहेत, नेसेसिटीज, कम्फर्ट्स अँड लक्झरी. तर वॉन्ट्स हे क्लिअर झाले, राईट. आता लेट्स मूव्ह ऑन टू गुड्स अँड सर्व्हिसेस. हे सुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्सचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला वॉन्ट झाली, पण ती कशाची होती, एखाद्या गुड्सची होती, एखाद्या सर्व्हिसची होती. पाणी सुद्धा एक गुड्स झालं, एका प्रकारे पाणी गुड्स मध्ये मोडतं. किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल शिक्षणाची गरज पडते, तर टीचिंग वगैरे इट कम्स अंडर सर्व्हिसेस, राईट. इथं तेच दिलंय, सर्व्हिसेस, राईट. सर एक कन्सेप्ट होतं आपल्याला जॉमेट्रीमध्ये. हा सर्कल आहे आणि याला जी लाईन टच करून जाते वरती, टच करून जाते, व्हॉट इज दॅट लाईन कॉल्ड? तर इट इज कॉल्ड एज टँजंट. तर काय म्हणतात त्याला, त्या लाईनला काय म्हणतात, टँजंट. ती लाईन कशी जाते त्या सर्कल थ्रू, एकदम असं टच करून जाते, बरोबर. म्हणजे आपण त्या गोष्टीला, ज्या गोष्टीला टच करू शकतो त्या गोष्टीला काय म्हणतात, गुड्स म्हणतात. एनी टँजिबल थिंग विच हॅज अ मटेरियल एक्झिस्टन्स. अशी कुठली गोष्ट ज्याला आपण हात लावू शकतो, हात लावून फिजिकली आपण त्याला यू नो यू कॅन एक्सपिरियन्स करू शकतो, त्याला मटेरियल एक्झिस्टन्स आहे, आपण त्याला डोळ्यांनी पाहू शकतो, तर त्याला गुड्स मध्ये मोडतं ते प्रत्येक गोष्ट. इट ऑल्सो सॅटिस्फाय वॉन्ट्स, इट सॅटिस्फाय वॉन्ट्स, सर्व्हिसेस ऑल्सो सॅटिस्फाय वॉन्ट, बट मटेरियल एक्झिस्टन्सने जे आपलं वॉन्ट सॅटिस्फाय करतं तर ते गुड्स मध्ये मोडतं. फॉर एक्झाम्पल मोबाईल झालं, यू कॅन टच इट, यू कॅन फील इट. तसं बुक झालं, कार झालं, चेअर, टेबल, हा पेन, टॅबलेट, एव्हरीथिंग कम्स अंडर व्हॉट, गुड्स. तसं व्हॉट इज सर्व्हिसेस, इट इज टर्म्स एज सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स इज गुड. इट हॅज मटेरियल एक्झिस्टन्स. आपण टँजिबल म्हणू शकतो, टँजिबल गुड्स म्हणतात. आणि सर्व्हिसेस ऑल्सो सॅटिस्फाय वॉन्ट्स बट डू नॉट हॅव एनी मटेरियल एक्झिस्टन्स. फॉर एक्झाम्पल टीचिंग झालं, तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाही आला तर किती प्रॉब्लेम होतो. तुम्हाला नेटवर्क दिसतो, तुम्हाला तो जाणवतो किंवा काय, अजिबात नाही. बट तो नसल्याने ऍब्सेन्स ऑफ विच क्रिएट्स फीलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. नेटवर्क जर स्लो असेल तर लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन जाणवतं, जे आपण वॉन्टच्या डेफिनेशन मध्ये शिकलो होतो, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन जाणवतं. तर ते नेटवर्क नसल्याने तुम्हाला सर्वांना जाणवतं ऑब्व्हियसली. तर दॅट इज सर्व्हिसेस. नॉलेज झाली, नॉलेज नसलं तर एखाद्या कन्व्हर्सेशन मध्ये, स्वतःचे डेली डिसिजन्स घेण्यामध्ये लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन जाणवतं. प्लेजर, कम्फर्ट, या प्रत्येक गोष्ट कशात मोडते, सर्व्हिसेस मध्ये मोडते. आता त्याचाच एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट याच्याशी निगडीत येतो. तुम्हाला वॉन्ट झाली, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला वॉन्ट होते, कशाची वॉन्ट होते, गुड्स किंवा सर्व्हिसेसची, बरोबर. पण ती का होते, राईट. कशाची होते ते तर कळलं, वॉन्ट होते, राईट. काय होतंय, वॉन्ट्स, तुम्हाला वॉन्ट्स जाणवतात. पण कशाच्या, गुड्स और सर्व्हिसेसच्या, राईट. आणि त्या म्हणजे का जाणवतात ते, का जाणवतात ते, तर त्याच्यामध्ये काय असते, युटिलिटी. युटिलिटी न्यू वर्ड आलेला आहे तुमच्यासाठी, युटिलिटी. तर व्हॉट इज युटिलिटी, नीट ऐका. एखाद्या म्हणजे एनी ॲबिलिटी और कॅपॅसिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट, दॅट इज कॉल्ड युटिलिटी. म्हणजे
सॅटिस्फॅक्शन ऑफ नीड म्हणजे एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज भासवते आणि ती सॅटिस्फाय होती, तर ती ज्याने सॅटिस्फाय होते, ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसने सॅटिस्फाय होते, तर त्यामध्ये काय आहे ॲबिलिटी, सॅटिस्फाय करण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण युटिलिटी म्हणतो, बरोबर. आता त्यामध्ये पण तुमच्या भरपूर सगळे डाऊट्स असतील. एव्हरी डाऊट विल बी क्लिअर्ड हिअर इट सेल्फ. तर व्हॉट इज म्हणजे ह्युमन, आपण डेफिनेशन पहिली पाहून घेऊया. इथे काय लिहिलं, कॅपॅसिटी ऑफ अ कमोडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स और वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी इज कॉल्ड एज युटिलिटी. तर युटिलिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, तुम्हाला भूक लागली, बरोबर, तुम्हाला भूक लागली, तुम्हाला एखाद्याने वडापाव आणून दिला, तर तुमची जी वॉन्ट आहे, बरोबर, तुमची जी वॉन्ट आहे की तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय, तुम्हाला भूक, आणि ते जे हंगर आहे ते कशाने सॅटिस्फाय होत आहे, त्या वडापावने सॅटिस्फाय होते तुमचे हंगर, तर त्यामध्ये काय आहे, युटिलिटी आहे, तुम्हाला ते युजफुल आहे, बरोबर. तर युटिलिटी म्हणजे युजफुलनेस का? नो, युटिलिटी एक्झॅक्टली युजफुलनेस म्हणजे आपण युटिलिटी इज इक्वल टू युजफुलनेस असं म्हणू शकत नाही. त्यामध्ये युजफुलनेसचा एक पार्ट येतो का, कारण तुम्ही जर एक वडापाव खाल्ला, बरोबर, त्या वडापाव मधली युटिलिटी तितकीच राहणार आहे का जर मी तुम्हाला दुसरा वडापाव आणून दिला? तुमची जी युटिलिटी आहे ती कमी होणार, कारण तुमचं आता पोट भरलेलं आहे, बरोबर. आता आधी तोच वडापाव आहे, त्यामध्ये जी युटिलिटी होती, त्यामध्ये जी युजफुलनेस तुम्हाला वाटत होतं, ते तुम्हाला सेकंड वडापाव मध्ये वाटणार आहे का? ऑब्व्हियसली नॉट, ऑब्व्हियसली नॉट. तर युटिलिटी इज नॉट इक्वल टू युजफुलनेस. आता तुम्हाला एखाद्याला भूक लागली, जर युटिलिटी सेम फॉर ऑल आहे का, सगळ्यांसाठी युटिलिटी सेम आहे का? समजा तुम्हाला भूक लागली आहे, तुम्हाला कोणीतरी एखाद्याने तुम्हाला आणि तुमच्या मित्राला भूक लागली, तर तुम्हाला भूक लागल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्राला एखाद्याने चिकन बिर्याणी आणून दिली, तुला भूक लागली बाबा तू खा. तुमचा मित्र नॉन व्हेजिटेरियन आहे, तुम्ही व्हेजिटेरियन आहे, त्यामध्ये युटिलिटी आहे का? आहे, पण कोणासाठी आहे? तुमच्या मित्रासाठी त्याच्यात युटिलिटी आहे, तुमच्यासाठी त्याच्यात युटिलिटी आहे का? नाही. तर युटिलिटी हा कन्सेप्ट सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे, तो डिफर करतो माणसापासून. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये एखाद्या माणसासाठी युटिलिटी असू शकते, तर त्याच गोष्टीमध्ये दुसऱ्या माणसासाठी ती युटिलिटी नसू शकते. म्हणजे कळतंय का? सो इट डिफर्स, इट इज नॉट सेम फॉर ऑल, इट डिफर्स, इट इज सब्जेक्टिव्ह. युटिलिटी हा कन्सेप्ट इज सब्जेक्टिव्ह. आता हे इथं लिहिलं नाही मी, तुम्हाला जस्ट एक तुमच्या मनात डाऊट येणार, दॅट्स मी आता क्लिअर करतोय. आणि अजून एक सांगायचं झालं तर आय मीन, ठीक आहे, तर नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये तुम्हाला मी सांगतोय व्हॅल्यू मध्ये. तर नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट, व्हॅल्यू. युटिलिटी बद्दल काहीही तुम्हाला जर डाऊट्स असतील, बी फ्री टू टेल मी इन कमेंट सेक्शन. व्हॅल्यू बद्दल, व्हॅल्यू हॅज टू अप्रोचेस. व्हॉट आर दोज टू अप्रोचेस? व्हॅल्यू इन यूज आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज, राईट. व्हॅल्यू इन यूज आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज. तर व्हॅल्यू इन यूज म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही युजफुलनेस हा शब्द डोक्यात ठेवा. युजफुलनेस, एखाद्या गोष्टीची युजफुलनेस किती आहे, त्यामध्ये आपण त्याला यूज करून त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन किती प्रमाणात वापरू शकतो, ह्याचं जे आकडा आहे हा खूप हाय लेवलवर आहे. म्हणजे सगळ्यात मेन एक्झाम्पल म्हणजे पाणी येतं. पाण्याची व्हॅल्यू इन यूज ही खूप हाय लेवलवर आहे, बरोबर. आणि त्याच्यासाठी जी किंमत मोजावी लागते ही त्या प्रमाणात कमी आहे, बरोबर. तर आपण इथे किमतीच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे, बट आत्ताच तुम्ही बोलता बोलता निघून गेलं माझ्या तोंडातून. बट आपण इथे काय बघतोय, सेकंड पॉइंट बघतोय का त्याची किंमत किती आहे काय, आपण फक्त फर्स्ट पॉइंट इथे बघतोय की त्याचं यूज किती आहे. आणि सेकंड एक्झाम्पल जर आपण सनशाईन बद्दल आपण एक्झाम्पल घेतो, जसं इथे लिहिलेलं आहे सनशाईन, त्याचा वर्थ काय आहे ह्युमन लाईफसाठी, त्याची युजफुलनेस काय, इमेन्स युजफुलनेस आहे, बरोबर. आणि त्याच्या व्हॅल्यू बद्दल आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये लक्षात घेऊया. तर सेकंड पॉइंट काय, व्हॅल्यू इन एक्सचेंज. तर व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण एक्सचेंज करून त्याच्या बदल्यात किती प्रमाणात जास्तीत जास्त
प्रमाणात गुड्स घेऊ शकतो. इथे युजफुलनेस मागच्या पॉईंटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होतं आणि इथे व्हॅल्यू इन एक्सचेंज जास्तीत जास्त प्रमाणात आहे. म्हणजे एखादी गोष्ट एक्सचेंज करून आपल्याला समोरून जी व्हॅल्यू भेटतीये, आता पाणीची यूज भरपूर आहे, पाणीचा यूज भरपूर आहे, पण पाणी देऊन तुम्ही समोरून आयफोन घेऊ शकता का? त्याचा यूज किती आहे? मोर दॅन द वर्थ ऑफ आयफोन पाण्याची यूज आहे, बट त्याचं व्हॅल्यू तितका आहे का? नाहीये. तर का नाहीये? तो जो कन्सेप्ट आहे व्हॅल्यू इन यूज, तो जो शब्द मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावला होता, तर युजफुलनेस हा शब्द होता. तसंच या सेकंड पॉइंटसाठी स्केअरसिटी हा शब्द आहे. व्हॅल्यू इन एक्सचेंज डिपेंड्स अपॉन ती गोष्ट किती स्केअर्स आहे, ती गोष्ट किती स्केअर्स आहे, किती कमीत कमी आहे. फॉर एक्झाम्पल आपण डायमंड घेऊया. डायमंड असे भरपूर प्रमाणात आहे, पण त्यांचं एक्स्ट्रॅक्शन हे खूप कमी प्रमाणात होतं. गोल्डचं जे आता एक्स्ट्रॅक्शन होतंय कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळं गोल्डची व्हॅल्यू जास्त आहे का? कारण ते स्केअर्स आहे. पाणी युजफुल आहे, गोल्ड इतकं युजफुल नाही, बट त्याची व्हॅल्यू का जास्त आहे? कारण ते स्केअर्स आहे, ते कमीत कमी आहे. ज्याची म्हणजे पर्सेंटेज कमी असते त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते. आता आपण म्हणू शकतो एखाद्या रेगिस्तानमध्ये आपण गेलो आणि तिथे एखाद्याकडे 1 लिटर पाण्याची बॉटल असेल आणि तिथे एखाद्याकडे डायमंड असेल, तर डायमंडचे जास्त पैसे भेटतील ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम की पाण्याचे जास्त पैसे भेटतील. तर व्हॅल्यू इन एक्सचेंज हे नुसतं स्केअरसिटीवर डिपेंड नाही करत ओव्हरऑल, बट सिच्युएशनल स्केअरसिटीवर सुद्धा डिपेंड करते. बरोबर, त्या सिच्युएशनला तिथे काय कमी आहे त्याच्यावर सुद्धा व्हॅल्यू इन एक्सचेंज डिपेंड करते. बरोबर. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वॉटर डायमंड पॅराडॉक्स. आता पॅराडॉक्स या शब्दाचा पहिला तुम्हाला अर्थ सांगतो. विच डज नॉट फॉलो जनरल रूल. म्हणजे जे चालत आलंय किंवा बाबा ग्रॅव्हिटी बद्दल आपण बोलतो की एखादी वस्तू आपण वरती फेकली तर ती ऑब्व्हियसली खालीच येणार. तर हे फॉलो करते, पेननी आता जो रूल आहे तो फॉलो केला, बट एखादी गोष्ट जर ती फॉलो करत नाही तर त्याला पॅराडॉक्स असं म्हणतात. तर वॉटर डायमंड पॅराडॉक्स म्हणजे काय की आपण म्हणतो यूज भरपूर आहे पाण्याचा, पण त्याची किंमत कशी आहे? त्याची किंमत कमी आहे. तसंच डायमंडचं व्हॅल्यू इन यूज आहे का? काय नाही. डायमंड इज जस्ट फॉर शो, तर त्याचं यूज जास्त प्रमाणात आहे का? नाही. पण त्याची व्हॅल्यू किती आहे? खूप जास्त आहे. म्हणजे हे लॉजिकली तुम्हाला चॅलेंज करत असेल की असं नाही व्हायला पाहिजे की कारण पाण्याची इतकं यूज आहे तर त्याची किंमत जास्त पाहिजे. तर किंमत कशी जास्त आहे? डायमंडची जास्त आहे, जरी त्याची युजफुलनेस कमी असेल तरी. बरोबर. तर हा तो पॅराडॉक्स आहे. तर हाय इन एक्सचेंज व्हॅल्यू ड्यू टू इट्स स्केअरसिटी. बरोबर, इथं तो शब्द आलाय स्केअरसिटी. अँड लो इन whereas some commodity has low value in use, that is diamond, due to its high value in exchange due to its scarcity. इथे एक डायग्राम आहे, यामधून तुम्हाला सिम्पली कळून जाईल. सो वॉन्ट्स बद्दल आपलं झालं. आता वेल्थ कडे वळूया आपण. व्हॉट इज वेल्थ? वेल्थ रेफर्स टू एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. आता हे जे पॉइंट आहे, युटिलिटी, स्केअरसिटी, ट्रान्सफरेबिलिटी आणि एक्सटर्नॅलिटी, ह्या 4 गोष्टी ज्या कमोडिटीमध्ये किंवा एखाद्या सर्व्हिसेसमध्ये एखाद्या कमोडिटीमध्ये इन्क्लूड येतात, म्हणजे 4ही टिक होतात, तर दॅट इज टर्म्ड ॲज वेल्थ. तर युटिलिटी म्हणजे काय? कमोडिटी मस्ट हॅव कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. आपण युटिलिटी बद्दल आता पाहिलं. स्केअरसिटी म्हणजे काय? ती किती कमी आहे, ती अमाप आहे का? लाईक सनशाईन इज नॉट स्केअर्स, एअर इज नॉट स्केअर्स. अजून आपण काय म्हणू शकतो? पाणी, रेन वॉटर इज नॉट स्केअर्स, सी वॉटर इज नॉट स्केअर्स. तसं स्केअरसिटी. ट्रान्सफरेबिलिटी म्हणजे ती आपण विकू शकतो का? पर्सन टू पर्सन ट्रान्सफर करू शकतो का? आणि एक्सटर्नॅलिटी, इट इज डिफरंट फ्रॉम ह्युमन बॉडी, म्हणजे तुमच्या बॉडी पासून ती वेगळी आहे का? इट इज नॉट द पार्ट ऑफ युअर बॉडी. एक्सटर्नॅलिटी नाही. तसं फॉर एक्झाम्पल तुमच्या किडनीची भरपूर व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, बट इज इट अ वेल्थ? तुम्ही ते वेल्थ मध्ये इन्क्लूड करता का? नाही. का? कारण ते एक्सटर्नल पार्ट नाही. इट इज इंटरनॅलिटी ऑफ युअर बॉडी. इट डज नॉट कम्प्लाय विथ द फॅक्ट. एक्सटर्नॅलिटी तिथे टिक होत नाही तिथे. फॉर एक्झाम्पल आपण जर इथे घेतलं, याला आपण स्वीट म्हणू शकतो, SUET. एस वरून येतं स्कॅरसिटी, यू वरून युटिलिटी,
ई वरून एक्सटर्नॅलिटी आणि टी वरून ट्रान्सफरेबिलिटी. आता याचे आपण काही एक्झाम्पल्स घेऊया या पेजवर. SUET बरोबर. फर्स्ट थिंग विल टेक इज लाईक हाऊस, म्हणजे आपण घराबद्दल एक्झाम्पल घेऊया. घर म्हणजे स्केअर्स आहेत ऑब्व्हियसली. लँड ही स्केअर्स आहे, लँडवरचे जे बिल्डिंग वगैरे बांधतात म्हणून तर रेट वाढतात ना. एखाद्याला घर शोधणं म्हणजे किती अवघड जातं त्या किमतीत घर शोधणं. लँड हाऊस इज स्केअर्स राईट. त्याची युटिलिटी आहे 100%. इज इट एक्सटर्नल दॅन युअर बॉडी? ऑब्व्हियसली. तुम्ही ट्रान्सफर करू शकता, विकू शकता, ऑब्व्हियसली. गोल्ड, इज इट स्केअर्स? राईट. डज इट हॅव युटिलिटी? बरोबर. तुमचं जे युटिलिटी इन द सेन्स कुणाला गोल्ड ऑर्नामेंट्स घालून त्यांची वॉन्ट सॅटिस्फाय होते, युटिलिटी आहे त्याच्यामध्ये, त्या गुड्समध्ये त्यांच्यासाठी युटिलिटी आहे. एक्सटर्नॅलिटी, बरोबर, माणसं ह्युमन बॉडीपेक्षा वेगळे आहे, ते विकू शकतो, ट्रान्सफर करू शकतो, ऑब्व्हियसली. आपण तसंच मी आता जसं एक्झाम्पल घेतलं किडनी बद्दल, तर किडनीची जी अवेलेबिलिटी आहे मार्केटमध्ये, इज इट स्केअर्स? येस. डज इट हॅव युटिलिटी? येस. ट्रान्सफर करू शकतो? येस. बट एक्सटर्नॅलिटी आहे? नो. तर इट इज नॉट टर्म्ड ॲज वेल्थ. सो मोबाईल आपण म्हणू शकतो, लॅपटॉप किंवा डायमंड म्हणू शकतो, कुठल्याही गुड्स आपण म्हणू शकतो. दॅट इज डिफरंट देन ह्युमन बॉडी विच हॅज युटिलिटी, विच इज स्केअर्स इन एन्व्हायरमेंट, विच इज ट्रान्सफरेबल. आता आपण एअर बद्दल म्हणू. डज एअर स्केअर्स आहे का? नाही. त्याची युटिलिटी आहे? एक्सटर्नॅलिटी आहे. ट्रान्सफरेबिलिटी आहे. फक्त स्केअरसिटी नाही म्हणून ते वेल्थ म्हणून मानलं जातं का? नाही. ऑक्सिजन सिलेंडर मधला म्हणत नाही. एअर इज डिफरंट दॅन दिस कमोडिटी. हे पूर्णपणे वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातं. वेल्थ ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. SUET, स्वीट, SUET हे जे टिक झाले हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट कडे बोलूया. पर्सनल इन्कम. इकडे खाली काय राहिलंय का? नाही. पर्सनल इन्कम इज व्हेरी इझी. आणि कुठल्याही प्रकारचे म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे आयात असतं म्हणजे आम्ही ओके. पर्सनल इन्कम. नेक्स्ट पॉइंट कडे बोलूया. दॅट इज पर्सनल इन्कम, राईट. एनी अर्निंग्स रिसिव्ड बाय अ पर्सन फ्रॉम ऑल सोर्सेस इज कॉल्ड एज पर्सनल इन्कम. फॉर एक्झाम्पल, तुमचे बाबा कामाला जातात, तिकडून त्यांना सॅलरी मिळते. तुमचा एखादा फ्लॅट रेंटवर असेल, तिथून तुम्हाला भाडं मिळतं, बरोबर. एक तुमच्या बँकमध्ये काही FD असतील, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. अजून सेव्हिंग्स अकाउंटमध्ये काही पैसे असतील, त्याचा महिन्याच्या महिन्याला किंवा वर्षाच्या वर्षाला तुम्हाला इंटरेस्ट मिळतो, बरोबर. तर ह्या ज्या भरपूर सोर्सेसने जे तुमच्या घरात पैसे आले, जे अर्निंग्स आले, ते काय ठरतं? एखाद्या माणसाचं पर्सनल इन्कम ठरतं. तर याच्या पुढे सुद्धा एक कन्सेप्ट आहे की पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. तर ती पूर्णपणे तुम्हाला इन्कम वापरायला मिळते का? नाही. पप्पांच्या सॅलरीवर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो, बरोबर. म्हणजे सॅलरीवर, रेंटवर, इंटरेस्ट रिसिव्ह, या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काय भरावा लागतो? टॅक्स भरावा लागतो. आणि टॅक्स भरल्यानंतर जी इन्कम तुमच्या इन हँड, हातामध्ये पप्पांच्या उरते, तर त्याला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम म्हणतात. आता खाली काही एक प्रकारचे इन्कम दिलेले आहेत. फिक्स्ड इन्कम म्हणजे फॉर एक्झाम्पल रेंट महिन्याच्या महिन्याला येतं. बँक इंटरेस्ट आपण म्हणू शकतो, सेव्हिंग्स बँकवरचं इंटरेस्ट मिळतं ते. काही फ्लक्च्युएटिंग इन्कम्स असतात, म्हणजे तुमच्या वडिलांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील, तर ते शेअर विक्री खरेदी करत असतील, तर या महिन्याला त्यांनी शेअर स्टार्ट ऑफ द मंथ विकत घेतले, एंड ऑफ द मंथ विकले, तर त्याच्यामधून जो प्रॉफिट झाला तो दर महिन्याला सेम राहणार आहे का? किंवा शेअर्स मध्ये जी ग्रोथ होती ती रोज सेम राहणार? इट इज फ्लक्च्युएटिंग टाइप ऑफ ग्रोथ.
आणि मनी इन्कम म्हणजे दॅट इज रिसिव्ड इन कॅश किंवा ऍक्च्युअल इन्कम असते, म्हणजे जी करन्सीमध्ये असते, आपल्या काय म्हणू शकतो आपण एक प्रकारे. आता भारताचं काय झालं, रुपीज मध्ये करन्सी आहे बरोबर. तर भारताच्या करन्सीमध्ये जर आपल्याला पैसे रिसिव्ह झाले तर दॅट इज कॉल्ड एज मनी इन्कम. इट इज द इन्कम रिसिव्ड इन ऍक्च्युअल करन्सी ऑफ द कंट्री. इन अदर वर्ड्स, इन्कम रिसिव्ह इन कॅश, दॅट इज 500 रुपीज. जर ही $500 असती, इट वुडंट बी कॅटेगराइज्ड ॲज मनी इन्कम, म्हणजे त्याला मनी इन्कम म्हटलं जाऊ शकत नाही. रिअल इन्कम म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची झाली तर रिअल इन्कम म्हणजे काय, एखादी गोष्टीची परचेसिंग पॉवर, म्हणजे तुमच्या खिशात 10 रुपये आहे बरोबर. तुमच्या खिशात समजा 10 रुपये आहेत आणि तुम्ही एखाद्या टपरीवर गेलात तर तुम्ही तिथे ती रिअल इन्कम ठरू शकते, रिअल मनी ठरू शकतं का, कारण तुम्ही तिथे 1 रुपये 2 रुपये वाले चॉकलेट्स वगैरे घेऊ शकता. तेच 10 रुपये घेऊन तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेला तर तुमच्याकडे रिअल इन्कम आहे का, ती 10 रुपीज ती तुमची रिअल इन्कम ठरली आहे का, नाही. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूला ती तुमच्या हातात पैसे आहे पण असून नसल्यासारखे बरोबर, असून नसल्यासारखे का, त्याच्यातून काही परचेसिंग पॉवर साध्य होतंय का, पार्किंग सुद्धा 50 रुपये हो तिथं, त्याच्यातून काय परचेसिंग पॉवर साध्य होतंय का, नाही. तर ते 10 रुपये एका टपरीवर रिअल इन्कम ठरू शकतात, बट तेच एखाद्या इथे काय म्हणतात 5 स्टार हॉटेलमध्ये ते रिअल इन्कम ठरू नाही शकत. आणि अजून एखादा पर्स्पेक्टिव्ह रिअल इन्कमचा म्हणजे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅशबॅक मिळालं 400च्या गोष्टींवर, समजा अमेझॉन प्राईमवर जसं चालू आहे, 400चं तुम्ही खरेदी केली तुम्हाला 100 रुपीज कॅशबॅक मिळतं. तर ती जी कॅशबॅक आहे तुमच्या खिशातून तर 400 जाणार होते, पण गेले किती, 300 गेले. जे तुमचे 100 रुपये खिशात आले इनडायरेक्टली, दॅट इज ऑल्सो कॅन बी टर्म्ड एज रिअल इन्कम. कॉन्ट्रॅक्च्युअल इन्कम, परत आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, रेंट अग्रीमेंट वगैरे करतो, तर त्याच्यामधून दर महिन्याला जे इन्कम येतं कॉन्ट्रॅक्च्युअल इन्कम. रेसिड्युअल इन्कम म्हणजे जेवढे काही खर्च वगैरे सगळं करून, किंवा एखाद्या बिझनेसमॅनच्या दृष्टिकोनाने पाहिलं आपण, खर्च वगैरे सगळे इन्कम मधून जे खर्च मॅनेज करतो, जे उरतं ते प्रॉफिट, दॅट इज कॉल्ड एज रेसिड्युअल इन्कम. आणि एक चौथा पॉइंट म्हणजे अर्न्ड इन्कम. अर्न्ड इन्कम म्हणजे काय, ऑब्व्हियसली जे तुम्ही ऍक्टिव्हिटीज वगैरे करून, जे प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज वगैरे करून जे कमवलंय ते. आणि अनअर्न्ड इन्कम म्हणजे विंडफॉल गेन्स म्हणजे जे आपण विंडफॉल म्हणतो ना, आकाशातून पडलं, कुठून पडलं, हे अचानक तुम्हाला रस्त्यावर 500 रुपयाची नोट सापडली, तो इन्कम आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत नाही. रेसिड्युअल इन्कम आहे नाही, कुठल्याच कॅटेगरीत मोडत नाही, ते अनअर्न्ड कॅटेगरी मध्ये मोडतो. तुम्हाला एखादी लॉटरी लागली, गॅमलिंग मधून तुम्ही पैसे, लॉटरी वगैरे लागली, काही लागलं तर ते अनअर्न्ड इन्कम मध्ये येतं. आता 8th पॉइंट आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, राईट. Economic activities can be classified into 4 types, which includes production, distribution, and exchange and consumption. आता हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि जवळपास एक 50 मिनिटाचं लेक्चर आहे झालेलं आहे. सो लेट स्टॉप हिअर आणि हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया. ओके, आपण जस्ट रिवाइज करूया आता अँड लेट्स कॉल इट अ डे. तर सगळ्यात पहिलं आपण काय शिकलो होतो, मायक्रो इकॉनॉमिक्सचं जे डेफिनेशन आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊस होल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री आणि पर्टिक्युलर कमोडिटीज. हे आपण एक्झाम्पल वरून बरोबर एक्झाम्पल बघायचं आणि आज ही डेफिनेशन जस्ट बाय हार्ट करून घ्यायची आहे. आणि सेकंड मध्ये आपण काय शिकलो होतो, बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये फर्स्ट वॉज वॉन्ट म्हणजे काय ते आपण ते शिकलो होतो. आणि वॉन्टचं राईज कुठल्या प्रकारे होते, डिझायर फॉर बेटर लिव्हिंग आणि राईज इन पॉप्युलेशन मुळे सुद्धा वॉन्ट वाढतात. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स आर अनलिमिटेड, wants are recurring in nature, some are occasionally recurring, some are recurring at a regular pace or a fast pace. Wants differ with age, प्रत्येकाच्या एज प्रमाणे त्यांच्या वॉन्ट्स डिफर करतात. जेंडर, ड्यू टू प्रेफरन्सेस, आपण टी आणि कॉफीचं एक्झाम्पल इथे, अँड्रॉइड आणि iOSचं एक्झाम्पल इथे घेतलं होतं.
वॉन्ट्स डिफर ड्यू टू सीझन, ह्या काय म्हणतात, या पिक्चर मधून आपण खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं होतं. वॉन्ट्स डिफर ड्यू टू कल्चर, शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर साऊथ मध्ये जे राईसचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आहे, राईसचं जे कन्झम्पशन आहे, आणि नॉर्थ मध्ये जे गहूचं कन्झम्पशन आहे ते जास्त प्रमाणात आहे. क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट, इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक, ह्याच्यावर सुद्धा आपण भरपूर वेळ दिला होता. इकॉनॉमिक वॉन्ट म्हणजे काय, ज्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रत्येक गोष्ट ज्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते म्हणजे इकॉनॉमिक. आणि नॉन इकॉनॉमिक म्हणजे इट इज टिल्टेड टुवर्ड्स द नेचर, म्हणजे सनशाईन, एअर, वॉटर, रेन वॉटर, सी वॉटर, असं भरपूर गोष्टी आहेत. इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स आणि कलेक्टिव्ह वॉन्ट्स, जसं बाईक आणि रोड स्ट्रक्चरचं आपण एक्झाम्पल ठरलं होतं. अजून आपण पर्सनली आपण डॉक्टरकडे जातो आणि हेल्थ केअर सिस्टमचं आपण एक्झाम्पल पकडलं होतं. सेकंड वॉज युअर अर्ज टू प्ले आणि इन्फ्रास्ट्रक्चर टू प्ले, गार्डन्स अँड ऑल, त्याच्याबद्दल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. नेसेसिटीज, कम्फर्ट आणि लक्झरीज, इझियर करायला कम्फर्ट्स कडे जातो, आणि लक्झरी करण्यासाठी आपण जे म्हणतो ना प्लेजर असतं, जे फूड, क्लोथिंग, शेल्टर आहे. कम्फर्ट मध्ये काय होतं, कम्फर्ट मध्ये म्हणजे त्याच्याशिवाय जगू शकतो, बट इट मेक्स युअर लाईफ इझियर, आणि इझियर पासून प्लेजरस कडे जायचं असेल तेव्हा लक्झरी मध्ये मोडतो त्या गोष्टी. त्यावरून आपण व्हॅल्यूवर आलो होतो, त्यावरून आपण युटिलिटीवर आलो होतो. युटिलिटी मध्ये सुद्धा आपण भरपूर डाऊट्स तुमच्या आधीच येण्याआधीच क्लिअर थोडे केले होते, की इज इट इक्वल टू युजफुलनेस, तर नो. इज इट सेम फॉर ऑल, इज इट सेम फॉर द सेम टायमिंगने सुद्धा डिफर करतं, की दुसऱ्या वेळेस जर तेच गुड्स येत असेल तर त्याची युटिलिटी तेवढी नसते. व्हॅल्यू मध्ये आपण पाहिलं होतं दोन प्रकारच्या व्हॅल्यू असतात, व्हॅल्यू इन यूज आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज. तर व्हॅल्यू इन यूज म्हणजे त्याचं युजफुलनेस किती जास्त प्रमाणात आहे. युजफुलनेस हा शब्द इथे इम्पॉर्टंट होता, युजफुलनेस, आणि इथे हा शब्द इम्पॉर्टंट होता, स्केअरसिटी हा शब्द इथे इम्पॉर्टंट होता, राईट. आणि वॉटर डायमंड पॅराडॉक्स मध्ये आपण पाहिलं होतं की काही गोष्टी ज्यांचं व्हॅल्यू ऑन यूज भरपूर आहे बट लो व्हॅल्यू ऑफ एक्सचेंज असतं, आणि काही गोष्टी ज्याचं व्हॅल्यू ऑफ यूज काहीच नाही पण जास्त व्हॅल्यू ऑफ एक्सचेंज असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते, बरोबर. त्याच्यानंतर आपण वेल्थ कडे आलो होतो. आपण हे निमॉनिक ठेवलं होतं, स्वीट मध्ये जे जे गोष्टी चारही कॉलम टिक करत असतील तर ते वेल्थ मध्ये मोडतो, बरोबर. स्केअरसिटी, युटिलिटी, ट्रान्सफरेबिलिटी आणि एक्सटर्नॅलिटी, राईट. त्याच्यानंतर आपण आलो होतो पर्सनल इन्कम मध्ये. त्यामध्ये आपण ठरवलं होतं सॅलरी, रेंट इन्कम, अजून इंटरेस्ट इन्कम वगैरे, आणि त्याच्यावर टॅक्स भरून जे इन्कम तयार होतं ते पर्सनल डिस्पोजेबल इन्कम मध्ये येतं, बरोबर. आणि इथे फिक्स्ड इन्कम, टाइप्स ऑफ इन्कम आपण पाहिलं होतं. आणि उद्या आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधून पासून स्टार्ट करूया. प्लीज डू लाईक द लेक्चर. प्लीज कमेंट करा काय तुम्हाला आय मीन सजेशन सांगायचे असतील. मी त्यांच्या दृष्टिकोनाने काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे, आणि लाईक केलं तर माझं मनोबल सुद्धा वाढेल. सो प्लीज डू लाईक, कमेंट सुद्धा करा लेक्चर कसं वाटलं, अँड डू शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू. हॅव अ गुड डे अँड हॅपी स्टडीज.